हॅलो फ्रेंड्स, बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रॅक्टिस सेट 3.4 यामधील उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.4 ॲप्लिकेशन ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग आपल्याला पहा, या प्रॅक्टिस सेटमध्ये वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत. हे वर्ड प्रॉब्लेम आपल्याला फॉर्म्युला वापरून सोडवायचे आहेत. Tn इज इक्वल टू a प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी आणि Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी. तर या सूत्राचा उपयोग करून आपल्याला हे वर्ड प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल. On 1st January 2016, Sanika decides to save ₹10, ₹11 on the second day, ₹12 on the third day. If she decides to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? पहा, आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सानिकानं केलेली सेविंग शोधायची आहे 2016 या वर्षामध्ये. मग पहा, दिलेल्या माहितीवरून सानिका saves ₹10 on first day, ₹11 on second day, ₹12 on third day, and she decides to save like this. She decides to save like this. So 10, 11, 12, 10, 11, 12, dot, 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 dot. This is an sequence. This is an arithmetic progression. This is a sequence. तर पहा, आपल्याला सिक्वेन्स आहे माहीत झालं, तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही पाहूया. मग आता या ठिकाणी T1 इज इक्वल टू 10, T2 इज इक्वल टू 11, T3 इज इक्वल टू 12. मग आपण डिफरन्स घेऊया. T2 minus T1 is equal to value of T2 11 minus value of T1 10, 11 minus 10 1. T3 minus T2 is equal to 12 minus 11 is equal to 1. So difference is constant, means given sequence is an AP. मग या ठिकाणी आपण असं लिहिलं तरी चाललं असतं, given sequence is an arithmetic progression. So D is equal to 2. आपण या ठिकाणी लिहूया, given sequence is an arithmetic progression आहे. मग आता D ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 1. आता D ची किंमत मिळालेली आहे आपल्याला, A ची मिळालेली आहे, A ची किती आहे 10. पण आता पहा पुढे, on 1st January 2016 to 31st December 2016. मग आता पहा, 2016 हे लीप इयर आहे. मग आता हे लीप इयर कसं ओळखायचं? जे दिलेलं इसवी सन आहे त्याला जर 4 ने भाग जात असेल, निशेष भाग जात असेल, म्हणजे बाकी शून्य उरली पाहिजे, त्या इसवी सणाला 4 ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं. मग so in leap year there are 366 days. In general there are 365 days in a year. In leap year there are 366 days. So 2016 is a leap year. So there are 366
366 days in a leap year. मग आता पहा, आपल्याला डी माहीत झालं, ए माहीत झालं, आणि एन मीन्स 366. n is equal to 366. We have to find out total savings in 2016. म्हणजेच आपल्याला SN शोधायचं आहे, म्हणजेच S366 शोधायचं आहे आपल्याला. मग आता पहा, या ठिकाणी आपण फॉर्म्युला उपयोग करूया. या ठिकाणी आपण फॉर्म्युला लिहू. SN is equal to n upon 2 into bracket 2a plus into n minus 1 into d. या फॉर्म्युलाचा आपण उपयोग करूया आणि हे उदाहरण सोडूया. मग आता पहा, SN means n is 366. Yes, 366 is equal to n upon 2. Value of n is 366 upon 2 into bracket 2a. 2 into value of a is 10 plus n minus 1. Value of n is 366 minus 1 into d. Value of d is 1. पहा, आता आपण याला सोपं रूप देऊया. 366 upon 2 into bracket 2 into 10 20 plus 366 minus 1. Subtraction of this 365 into 1 is equal to 366 upon 2 into bracket 20 plus 365 into 1 365. मग आपण या 2 ने याला डिवाइड करूया. 2 1 जा 2, 2 1 जा 2 remains 1, 1 6 16, 2 8 जा 16, 2 3 जा 6. यांचं आपण डिवाइड केलं 183 into 20 plus 365. ॲडिशन ऑफ दिस, या दोघांची ॲडिशन करूया. काय होईल? 385. आता 183 into 385 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. मग ते आपण रफमध्ये इकडे करूया. मग रफमध्ये आपण हे मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करूया. काय होईल? 183 into 385 यांचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. 5 3 जा 15, राईट 5 कॅरी 1. 5 8 जा 40 and 1 41, राईट 1 कॅरी 4. 5 1 जा 5 4 9. Then 8 3 जा 24, right 4 carry 2. 8 8 जा 64 and 2 66, right 6 carry 6. 8 1 जा 8 and 6 14. 3 3 जा 9. 3 8 जा 24, right 4 carry 2. 3 1 जा 3 and 2 5. Addition of this 5 4 plus 1 5. 9 plus 6 15 plus 9 24, right 4 carry 2. 2 plus 4 6 plus 4 10, right 0 carry 1. 1 plus 5 6 and 1 7. यांचं प्रोडक्ट काय मिळालं आपल्याला? 70,455. हे काय मिळालं आपल्याला? यस 366. याचं युनिट काय असेल? रुपीज. मग खाली आपल्याला आन्सर लिहूया. टोटल सेविंग्स ऑफ सानिका. टोटल savings of Sanika in 2016 is equal to rupees 70,455. Second example, a man borrows rupees 8,000 and agrees to repay with a total interest of rupees 1,360
in 12 monthly installments, each installment being less than the preceding one by rupees 40. Find the amount of the first and last installments. तर पहा आपल्याला या एक्झाम्पलमध्ये फर्स्ट इन्स्टॉलमेंट मीन्स T1 आणि लास्ट इन्स्टॉलमेंट मीन्स T1 आणि TN हे शोधायचं. T1 म्हणजेच ए फर्स्ट टर्म हे शोधायचं आहे. मग आता पहा दिलेल्या माहितीवरून मॅन बारोज रुपीज 8,000 त्याने कर्जावर रक्कम घेतलेली आहे. ॲग्रीज टू रिपे विथ टोटल इंटरेस्ट म्हणजे त्यावरील व्याज 1,360 रुपीज. सो टोटल अमाऊंट ही रिपेज total amount repaid is equal to principal rupees 8,000 and interest 1,360. addition of this काय होईल पहा 0 6 3 1 plus 8 9 rupees 9,360 rupees total amount. He repays in 12 monthly installment. Rupees 9,360 repays in 12 monthly installments. Means n is equal to 12. n is equal to 12 आहे म्हणजे या ठिकाणी पहा S12 आपल्याला दिलेला आहे 9,360. मग यावरून आपण ए आणि T1 हे शोधूया. मग आता पहा या ठिकाणी नंतर काय दिलंय each installment being less than the preceding one by rupees 40. ती कंडिशन मी या ठिकाणी लिहितो. each installment being less than the preceding one by rupees 40. आता पहा ही कंडिशन मी मुद्दाम या ठिकाणी लिहिलेली आहे. आता ज्या ज्या वेळेस परीक्षेमध्ये हे एक्झाम्पल विचारल्या जातं त्यावेळेस डी ची व्हॅल्यू घेताना पहा या ठिकाणी each installment being less than the preceding one by rupees 40. प्रत्येक इन्स्टॉलमेंट ही पूर्वीच्या इन्स्टॉलमेंटपेक्षा रुपीज 40 ने कमी आहे. मग या ठिकाणी आपल्याला डी ची व्हॅल्यू जी मिळेल ती -40 मिळेल. मग मुलं बऱ्याच वेळेस काय करतात डी ची व्हॅल्यू 40 घेतात त्यामुळं त्यांचं उदाहरण चुकतं. आता या ठिकाणी आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळाली -40. आता आपण फॉर्म्युला वापरूया. SN इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस इंटू ब्रॅकेट n minus 1 इंटू d. Put value in this formula. S12 is equal to value of n is 12 upon 2 into bracket 2a हे आपल्याला माहित नाही शोधायचं आहे प्लस इंटू ब्रॅकेट n minus 1 means value of n is 12 minus 1 into d. value of d is -40. मग याला आपण सोपं रूप देऊया. ह्या आपण इथं काटाकाटी केली चालेल. 2 1 जा 2 2 6 जा 12 6 इंटू ब्रॅकेट. आता S12 किती दिले आपल्याला 9,360. ती व्हॅल्यू ठेवूया. 9,360 इज इक्वल टू 6 इंटू ब्रॅकेट 2a प्लस 12 minus 1 subtraction of this 11 into -40. 9,360 is equal to 6 into bracket 2a. आता
आता पहा +11 इंटू -40 यांचं प्रोडक्ट हे मायनस होईल. 11 इंटू 40 11 0 0 11 4 जा 44 -440 यांचं प्रोडक्ट आलं. मग आता आपण हे 6 जे आहे ते आपण डावीकडे ट्रान्सफर करूया. मग काय होईल पहा, 9360 अपॉन 6 इज इक्वल टू 2a मायनस 440. मग आता आपण या 6 ने याला डिवाइड करूया. काय होईल, 6 1 जा 6 6 1 जा 6 रिमेन्स 3 3 3 33 6 5 जा 30 रिमेन्स 3 3 6 36 6 6 जा 36 6 0 0. आपण काटाकाटी केली. 1560 इज इक्वल टू 2a मायनस 440. ट्रान्सफर बोथ साइड्स. 2a minus 440 is equal to 1560. हे मायनस 440 उजवीकडे ट्रान्सफर करूया, ते प्लस होतील. 2a is equal to 1560 plus 440 यांची ॲडिशन करूया. 2a is equal to यांची ॲडिशन 0 plus 0 0 4 plus 6 10 write 0 carry 1 plus 4 5 5 and this 5 10 write 0 carry 1 1 plus this 1 2. 2a is equal to 2000. Transfer 2 to RHS. A is equal to 2000 upon 2 by cancelling. 2 1 जा 2 2 1 जा 2 2 0 0 2 0 0 2 0 0. A is equal to 1000. मग आता आपल्याला पहा या ठिकाणी फर्स्ट टर्म मिळालेली आहे 1000. याचं युनिट रुपीज असेल, कारण रुपीजच्या संदर्भातील एक्झाम्पल आहे, ते आपण नंतर लिहूया. आता आपल्याला याची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला TN म्हणजे लास्ट टर्म शोधायची आहे. मग ते आपण SN इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट T1 प्लस TN या फॉर्म्युल्याने सोडू शकतो, किंवा TN इज इक्वल टू हा फॉर्म्युला वापरून सुद्धा आपण ते सोडू शकतो. TN इज इक्वल टू A प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D. आता आपल्याला या ठिकाणी सर्व व्हॅल्यू माहिती आहेत. TN शोधायचं आहे, मीन्स T12 लास्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला शोधायची आहे. इज इक्वल टू A, व्हॅल्यू ऑफ A इज 1000 प्लस into bracket n minus 1, value of n is 12 minus 1 into value of D is minus 40. मग याला आपण परत सोपं रूप देऊया. T12 is equal to 1000 plus 12 minus 1 subtraction of this 11 into minus 40 is equal to 1000. आता प्लस 11 इंटू मायनस 40 प्लस इंटू मायनस मायनस यांचं प्रोडक्ट निगेटिव्ह येईल, आणि यांचं प्रोडक्ट घेऊया. 11 0 0 11 4 जा 44. मग यांचं प्रोडक्ट काय आलं, मायनस 440. मग आता यांचं आपण सबट्रॅक्शन करूया. यांचं सबट्रॅक्शन असं येत नसेल तर इकडे रफमध्ये आपण करूया. 1000 मायनस 440 या पद्धतीने 0 minus 0 0. We cannot subtract 4 from 0, so borrow 1. 10 minus 4 6, give borrow 1 as it is. Then 4 plus 1 5, we cannot subtract 5 from 0, borrow 1. 10 minus 5 5, give borrow 1 as it is. 1 minus 1 0. Means subtraction of this 560. हे आपल्याला काय मिळालं, T12. मग आता पहा आपल्याला याची व्हॅल्यू मिळालेली आहे, टीची व्हॅल्यू पण मिळालेली आहे. मग आपण आता उत्तर लिहूया. फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू ₹1000 आणि लास्ट इन्स्टॉलमेंट
is equal to rupees 560. Third example, Sachin invested rupees 5,000 for the first year, rupees 7,000 for the second year, rupees 9,000 in the third year in National Saving Certificate Scheme. How much amount did he invest in 12 years? आता पहा, या ठिकाणी सचिनने केलेली इन्व्हेस्टमेंट for first year 5,000, for second year 7,000, for third year 9,000, and so on. We have to find out total investment of Sachin in 12 years. मग आता पहा, या ठिकाणी दिलेल्या माहितीवरून आपल्याला काय दिलंय? Sachin invested rupees 5,000 for the first year, rupees 7,000 for second year, rupees 9,000 for third year, and so on. मग आता पहा, या ठिकाणी T1 given example is a sequence. आपल्याला माहिती आहे 5,000, 7,000, 9,000 is a sequence. आता T1, या ठिकाणी T1 is equal to 5,000, T2 is equal to 7,000, T3 is equal to 9,000. यांच्यातील डिफरन्स घेऊया आपण. T2 minus T1 is equal to 7,000 minus 5,000. Subtraction of this 2,000. T3 minus T2 is equal to value of T3 9,000 minus value of T2 7,000. Subtraction of this 2,000. So common difference is constant. So given sequence is an AP. So difference is constant. Difference is constant. So value of D is equal to 2,000. So given sequence is an AP. Given sequence is an arithmetic progression. आता या ठिकाणी पहा, A means first term 5,000, D आपल्याला मिळालेली आहे व्हॅल्यू, आताच आपण शोधलेली आहे 2,000. त्यानंतर we have to find out investment in 12 years. म्हणजे n माहिती आहे आपल्याला, n is equal to 12. आपल्याला काय शोधायचं आहे? टोटल इन्व्हेस्टमेंट इन 12 years मीन्स S12 शोधायचं आहे. मग आपण फॉर्म्युला वापरूया आणि सोडूया. Sn is equal to n upon 2 into bracket 2a plus into bracket n minus 1 into d. Put value in this formula. S12 is equal to n upon 2, value of n is 12 upon 2 into bracket 2a, 2 into value of a is 5,000 plus n minus 1, value of n is 12 minus 1 into d, d is 2,000. पाहता आपण याला सोपं रूप देऊया. 12 upon 2 ही काटाकाटी आपण नंतर करूया. 12 upon 2 into bracket 2 into 5,000 10,000 plus 12 minus 1 subtraction of this 11 into 2,000
is equal to 12 upon 2 into bracket 10,000 plus product of this 11 into 2000, 1100, 1100, 1100, 11 2s are 22, 22,000. मग आता आपण यांची काटाकाटी करून टाकूया. 2 1 जा 2, 2 6 जा 12, 6 into sum of this 10,000 plus 22,000, sum of this 32,000. यांचं मल्टिप्लिकेशन घेऊया. 6 0 0 6 0 0 6 0 0 6 2 जा 12, right to carry 1, 6 3 जा 18 and carry 1 19, 1,92,000. याचं युनिट काय असेल? रुपीज, कारण ही इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून याचं युनिट रुपीज असेल. सो टोटल इन्व्हेस्टमेंट मेड बाय सचिन इज 1,92,000. टोटल इन्व्हेस्टमेंट made by Sachin is equal to rupees 1,92,000. Fourth example, there is an auditorium with 27 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. Find the number of seats in the 15th row and also find the total number of seats in the auditorium. आता पहा, हा दिलेला जो वर्ड प्रॉब्लेम आहे यामध्ये आपल्याला काय माहिती दिलेली आहे? there are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on in an auditorium. मग या ठिकाणी आता पहा, आपल्याला दिलेल्या माहितीवरून आपण we have to find out number of seats in the 15th row and find the total number of seats in the auditorium. मग आता नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो शोधायचं आहे, म्हणजे आपल्याला T15 शोधायचं आहे. या ठिकाणी T15 शोधायचं आहे. And also find the total number of seats in the auditorium means SN. So there are 27 rows, म्हणजे आपल्याला S27 शोधायचं आहे या ठिकाणी. आता पहा, आपल्याला काय शोधायचं हे तर माहीत झालं. हे शोधण्यासाठी आपल्याला A, D आणि N यांच्या ह्या किमती तर माहिती आहेत. A आणि D माहीत पाहिजे. मग आता दिलेल्या माहितीवरून पहा, there are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. मग आता पहा, 20, 22, 24 number of seats increases in each row by 2. So this is the sequence 20, 22, 24 ... is a sequence. T1 is equal to 20 means A. T2 22, T3 24. मग आपण हा डिफरन्स घेऊया. T2 minus T1 is equal to value of T2 22 minus value of T1 20 is equal to subtraction of this 2. T3 minus T2 is equal to value of T3 24 minus value of T2 22. Subtraction of this 24 minus 22 is equal to 2. So difference is constant. Difference is constant. So value of D is equal to 2.
आता आपल्याला ए मीन्स T1, एची पण व्हॅल्यू माहिती आहे 20. मग आता आपल्याला काय शोधायचं आहे? Tn शोधायचं आहे. मग Tn शोधण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरूया. Tn इज इक्वल टू a प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. Tn मीन्स T15 is equal to a, value of a is 20 plus n minus 1, value of n is 15 minus 1 into d, value of d is 2. Simplify this. 20 plus 15 minus 1, subtraction of this 14 into 2 is equal to 20 plus 14 into 2, product of this 14 to the 28 is equal to 20 plus 28, addition of this 48, T15 is equal to 48. आता पहा आपण मग S27 शोधायचं आहे. मग फॉर्म्युला आपण वापरूया. Sn is equal to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 into d. या फॉर्म्युल्याचा आपण उपयोग करून S27 शोधूया. मग आता पहा S27 is equal to n upon 2, value of n is 27 upon 2 into bracket 2a, 2 into value of a is 20 plus into bracket n minus 1, value of n is 27 minus 1 into d, value of d is 2. Simplify this. 27 upon 2 into bracket 2 into 20, product of this 40 plus 27 minus 1, subtraction of this 26 into 2 is equal to 27 upon 2 into bracket 40 plus product of this 26 into 2, 26 to the 52. आता आपण याला सोपं रूप देऊया. 27 upon 2 into sum of this 2 plus 0 2, 5 plus 4 9, 92 यांची ॲडिशन आली. मग आता आपण ह्या 2 ने 92 ला डिवाइड करूया. 2 1 जा 2, 2 4 जा 8, रिमेन्स 1, 1 2 12, 2 6 जा 12. मग या ठिकाणी आपल्याला काय मिळालं? 27 into 46 यांचं प्रोडक्ट घ्यायचं आहे. मग तुम्हाला 27चा टेबल येत असेल तर ठीक आहे, नाहीतर मग आपण इकडे रफमध्ये त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 27 6 जा 162, राईट 2, कॅरी 16. 27 4 जा 108 अँड दिस 16. काय होईल पहा यांची ॲडिशन. 6 plus 8 14, राईट 4, कॅरी 1, 1 plus 1 2 1, 124. मग यांचं प्रोडक्ट काय आलं? 1242. हे काय मिळालं आपल्याला? S27. मग हे नंबर ऑफ सीट्स आहेत. मग आता आपल्याला काय लिहावं लागेल? उत्तर लिहायचं आहे. नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. Number of seats in 15th row is equal to 48, and total number of seats in auditorium is equal to 1242. Fifth example, Kargil's temperature was recorded in a week from Monday to Saturday. All readings were in AP. The sum of temperatures of Monday and Saturday was 5 degrees more than sum of temperatures Tuesday and Saturday.
If temperature of Wednesday was minus 30 degrees Celsius, then find the temperature on the other 5 days. मग आता पहा एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेल्या माहितीवरून टेम्परेचर शोधायचं आहे. वी हॅव टू फाइंड आउट टेम्परेचर्स ऑफ कारगिल. मग आता पहा दिलेल्या माहितीवरून आपण पुढे जाऊया. All readings were in AP. Temperature readings are in arithmetic progression. मग ह्या रीडिंग अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे हे आपल्याला आता माहिती आहे. मग आपण गृहीत धरूया. लेट टेम्परेचर ऑफ मंडे टू सॅटरडे बी. मग आता या ठिकाणी आपल्याला मंडे टू सॅटरडे या दिवसाचं टेम्परेचर शोधायचं आहे. मग आपण मंडेचं टेम्परेचर काय गृहीत धरूया? A-3D. ट्यूजडेचं A-2D. वेन्सडे A-D. थर्सडे A. फ्रायडे A+D. आणि सॅटरडे A+2D. मग ह्या पद्धतीनं आपण ह्या मंडे टू सॅटरडे टेम्परेचर गृहीत धरलं. आता पहा मंडे ट्यूजडे वेन्सडेचं टेम्परेचर -30 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे. A-D इज इक्वल टू -30 डिग्री सेल्सिअस. मग आता आपण पुढे तर आपल्याला काय कंडिशन दिलेली आहे पहा? सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे and Saturday was 5 degree more than means +5. Sum of temperature of Tuesday and Saturday is 5 degree more than. मग आता यावरून आपल्याला एक समीकरण मिळेल. आपण त्याला सोपं रूप देऊया. मग काय होईल पहा? सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. आता टेम्परेचर ऑफ मंडे काय आहे? A-3D प्लस टेम्परेचर ऑफ सॅटरडे A+2D इज इक्वल टू सम ऑफ द टेम्परेचर ऑफ ट्यूजडेचं टेम्परेचर काय आहे? A-2D. सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडेचं टेम्परेचर A+2D. 5 डिग्री मोर दॅन मीन्स +5. मग आता पहा आपल्याला हे इक्वेशन मिळालं. याच्यावरून आपण याच्या किमती शोधूया आणि याला सोपं रूप देऊया. सिम्प्लिफाय ब्रॅकेट A-3D प्लस A+2D इज इक्वल टू A-2D प्लस A+2D प्लस 5. याला सिम्पली सोपं रूप देऊया. A+A 2A -3D प्लस 2D मायनस D इज इक्वल टू A+A 2A -2D आणि हे +2D हे कॅन्सल होतील म्हणजे याची किंमत 0 होईल. +5. मग आता हे +2A आपण डावीकडे ट्रान्सफर करूया. 2A - D हे +2A डावीकडे ट्रान्सफर केले -2A झाले हे +5. आता हे +2A -2A हे कॅन्सल झाले यांची किंमत 0 झाली म्हणजे आपल्याला -D इज इक्वल टू 5. मग आता आपण
multiply both sides by -1, therefore d is equal to -5. आता आपल्याला d ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे. यावरून आपण a ची व्हॅल्यू शोधूया. आता a ची व्हॅल्यू शोधायची तर टेम्परेचर ऑफ वेन्सडे आपल्याला दिलेलं आहे a - d इज इक्वल टू -30. ह्याच्या d ची व्हॅल्यू ठेवूया. value of d is -5 is equal to -30. Simplify a minus into minus plus 5 is equal to -30. Transfer plus 5 to RHS. It becomes minus. A is equal to -30 minus 5. A is equal to -30 minus 5. Addition of this -35. आपल्याला या ठिकाणी a ची व्हॅल्यू मिळालेली आहे. मग आता आपण टेम्परेचर शोधूया. टेम्परेचर ऑफ मंडे काय आहे? a-3d. a-3d. व्हॅल्यू ऑफ a -35 minus 3 into व्हॅल्यू ऑफ d is -5. याला आपण सोपं रूप देऊया. काय होईल पहा? -35 मायनस इंटू मायनस प्लस 3 इंटू 5 15. -35 प्लस 15 यांचं सबट्रॅक्शन काय होईल? -20. हे मिळालं आपल्याला a-3d. नंतर आता टेम्परेचर ऑफ ट्यूजडे a-2d is equal to value of a-35 minus 2 into value of d is -5. Simplify this. -35 minus into minus plus 2 into 5 10 is equal to -35 plus 10. Subtraction of this -25. a-2d is equal to -25 ही व्हॅल्यू मिळाली. वेन्सडेचं टेम्परेचर आपल्याला -30 डिग्री दिलेलंच आहे. a-d इज इक्वल टू -30 हे आपल्याला दिलेलंच आहे. त्यानंतर थर्सडे टेम्परेचर ऑफ थर्सडे ए आपण गृहीत धरलेलं आहे. ए ची व्हॅल्यू काय मिळाली? -35. त्यानंतर फ्रायडेचं टेम्परेचर a+d is equal to value of a -35 plus value of d -5. Simplify. -35 plus into -5 is equal to -35 minus 5. Addition of this -40. a plus d is equal to -40. नंतर टेम्परेचर ऑफ सॅटरडे a+2d आहे ते शोधूया. a+2d is equal to value of a -35 plus 2 into value of d is -5 is equal to -35 plus into minus 2 into 5 10 is equal to -35 minus 10. Addition of this -45. a+2d आपल्याला याची व्हॅल्यू मिळालेली आहे -45. मग आता पहा आपण मंडे टू फ्रायडे टेम्परेचर शोधलेलं आहे. टेम्परेचर ऑफ मंडे टू सॅटरडे वॉज. आता टेम्परेचर ऑफ मंडे आपल्याला काय मिळालेलं आहे? -20 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर ऑफ ट्यूजडे -25 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर ऑफ वेन्सडे -30 डिग्री सेल्सिअस. थर्सडे -35 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर ऑफ फ्रायडे -40 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर ऑफ सॅटरडे -45 डिग्री सेल्सिअस रिस्पेक्टिवली.
Sixth example, on the World Environment Day, tree plantation program was arranged on a land which is triangular in shape. Trees are planted such that in the first row there is one tree, in the second row there are two trees, in the third row there are three trees, and so on. Find the total number of trees in 25 rows. आता पहा दिलेलं जे एक्झाम्पल आहे आपल्याला जी लँड दिलेली आहे ट्रायंग्युलर इन शेप दिलेली आहे. इन फर्स्ट रो वन ट्री इज प्लांटेड, इन सेकंड रो टू ट्रीज planted, in third row three trees are planted. There are one tree in first row, two trees in second row, three trees in third row, and so on. Trees were planted in this way. So shape of land is triangular in shape. मग पहा, there is one tree in first row, two trees in second row, three trees in third row, and like this four trees in fourth row. अशा पद्धतीने. मग आता पहा, trees are increased by one in next row. 1 2 3 dot 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 is a sequence. T1 is equal to 1, T2 is equal to 2, T3 is equal to 3. आपण डिफरन्स शोधूया. T2 minus T1 is equal to 2 minus 1 is equal to 1. T3 minus T2 is equal to 3 minus 2 is equal to 1. Difference is constant. Difference is constant. So D is equal to 1. So given sequence is an AP. 1 2 3 dot 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 is an arithmetic progression. मग आता पहा, D ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला, A ची व्हॅल्यू पण 1 आहे. आपल्याला काय शोधायचं आहे? टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज, म्हणजेच N माहिती आहे 25 आणि आपल्याला शोधायचं S25, सम ऑफ ट्रीज इन 25 रोज. आता जागेअभावी मी उजवीकडे लिहितोय, हा भाग आपण याच्या खालीच लिहायचा आहे. बाय यूजिंग फॉर्म्युला Sn is equal to n upon 2 into bracket 2a plus into bracket n minus 1 into d. Put value in this formula. S25 is equal to 25 upon 2 into bracket 2 into a. 2a, value of a is 1, 2 into 1 plus n minus 1. Value of n is 25 minus 1 into d. D is equal to 1. Simplify this. 25 upon 2 into bracket 2 into 1, product of this 2, plus 25 minus 1, subtraction of this 24 into 1 is equal to 25 upon 2 into bracket 2 plus 24 into 1, 24 is equal to 25 upon 2 into 2 plus 24, addition of this 26. By cancelling, 2 1 the 2, 2 1 the 2, 2 3 the 6, 25 into 13. आता पहा, यांचा आपण प्रोडक्ट घेऊया. काय होईल? 13 5 जा 65, राईट, 5 कॅरी 6,
13 2 26 and carry 6, 26 and 6 32. हे काय मिळालं आपल्याला? S25. मग आपल्याला उत्तर काय आले? टोटल नंबर ऑफ ट्रीज वेअर प्लांटेड. टोटल नंबर ऑफ trees were planted is equal to 325. स्क्रीनशॉट काढून घ्या. अशा रीतीने आपण प्रॅक्टिस सेट 3.4 यामधील सर्व वर्ड प्रॉब्लेम्स अभ्यासले आहेत. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तसेच आपल्या वर्गमित्रांना शेअर करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.